आज महायुतीची प्रचार सभा सुरू झालेली आहे। इथे आपण प्रचंड मतदान संख्येने इथे उपस्थित आहात, त्यांचे स्वागत आहे। काय सांगाल? बघा, गेल्या 1.5 वर्षापासून या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, बूथ लेवलचा कार्यकर्ता ते मंत्र्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा या ठाणे लोकसभेमध्ये जो कोणी महायुतीचा उमेदवार वरिष्ठ देतील त्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं ध्येय आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे 400 पार या संख्येने आलं पाहिजे। त्या दृष्टीने गेल्या 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा खाली बूथ लेवलवर पासून काम करत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचंड मताने निवडून येतील असा आशावाद हा प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याला आहे। जेव्हा महायुतीच्या उमेदवारी इथे नामांकन इथे जाहीर झालं होतं तेव्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजगी दिसून येत होती। आता मात्र नाराजगी त्यांची कसे आणि कसं समजतं? बघा, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा उमेदवार हा निवडणुकीला उमेदवार म्हणून आला पाहिजे, परंतु भारतीय जनता पार्टीने आम्हाला आदेश सुरुवातीपासून दिले होते की जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार हा मोदी समजा, मोदीच तुमच्या लोकसभेमध्ये उमेदवार असे समजून तुम्ही त्यासाठी कार्य करा, अशा प्रकारचे आदेश आम्हाला सुरुवातीपासून दिले होते। त्यामुळे बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून ते आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचं एकच ध्येय आहे की आमचा मोदी, आमचा उमेदवार, आमचा नरेश म्हस्के हा प्रचंड मताने निवडून दिल्लीमध्ये गेला पाहिजे। हे ठाण्याचे मुख्यमंत्री आहे आणि ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानलं जातं। याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला किती मताची लीड भेटू शकते? मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये राजन विचार जे उबटाचे माजी खासदार आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं या ठाण्यामध्ये विशेष जनतेच्या सेवेसाठी उपयोगात येईल, उठून दिसेल असं कोणतंही कार्य केलेलं नाही आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजन विचारे यांचा पराभव निश्चित आहे आणि महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार नरेश म्हस्के प्रचंड मताने निवडून येतील। आपण भटके विमुख समाजाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पूर्ण समाजाचे समर्थन कशा प्रकारे? संपूर्ण समाज हा भारतीय जनता पार्टीच्या मागे एकजुटीने, एक ताकदीने उभा आहे आणि या ठाणे शहरामध्ये जे भटक्या विमुक्तांची जी संख्या आहे ते संपूर्ण युतीच्या मागे उभे आहेत आणि नरेश म्हस्के यांना प्रचंड प्रमाणात मतदान करणार आहे। जसं बघितलं की याच्यामध्ये जे प्रचार जसं सुरू आहे तर भाजपाच्या कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये कमतरता दिसते। त्याच्यामध्ये सगळे या सावरकर नगर परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घरामधला एक कार्यकर्ता या ठिकाणी या स्वागत यात्रेमध्ये आणि प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। तर म्हणजे भाजपा कार्यकर्त्यांची नाराजगी संपलेली आहे। या कुठल्याही प्रकारची नाराजगी याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये लोकसभेत नाही। ते तन, मन, धन सर्व अर्पण करून नरेश म्हस्के साहेबांना निवडून आणणं हाच ध्येय भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर आहे। इथे प्रचार रॅली येत आहे, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे जसं त्यांचे स्वागतार्थ उभे आहे। इथे कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक दिलीप पाटके साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या स्वागत रॅलीच्या प्रचार रॅलीचे या ठिकाणी स्वागत होत आहे।